हॅलो, मी आज तुम्हाला जीवनदान वृक्ष याची वस्तू सांगणार आहे. तर एक छोटंसं गाव होतं. त्या गावात एक माणूस राहत होता. तर मग तो खूप आळशी होता. त्याला विदून मेहनत घेत पैसे कमवायची सवय होती आणि त्याला कष्ट करायला बिलकुल आवडत नसे. तर मग काय होतं की तो एवढा आळशी होता की काम नाही करत होता. आणि तो पण त्याच्याकडे पैसेच नव्हते. त्याने बायको घेऊन पाहिलं तर मग त्याने काय करायचं. मग त्याने विचार केला सरपंचकडे जाऊया. पण तो सरपंचकडे गेला. त्यांना आवाज गेला, त्यांना बोलवलं, ते आले आणि ते म्हणाले, अरे तू आज इथे कसं काय. तो म्हणतो, मी काय सांगू सरपंच आहे, पैसे नाही आहे, खायलाही नाही आहे. तर मग तो त्यांना म्हणतो, मी ऐकलंय तुम्ही मला दयाळू आहात, सगळ्यांची मदत करता. तर मग ते त्याला चांगलेच ओळखत होते. ते म्हणते, मला टेलर तुझ्याकडे पैसे अजिबात नाही आहे. तो म्हणतो, अरे नाही नाही, तुमची ती पैसे नाही मागत आहे. ती तुमची जमीन आहे ना, ती तुम्ही मला का नाही देत भाड्याने काही दिवसांसाठी. तर मग सरपंच विचारतात की तू ती जमीन घेऊन काय करणार आहेस बरं. तर मग तो म्हणतो, तुम्ही कधी करू नका, मला फक्त जमीन द्या, बाकीच्या पैसे करून घेतो. पण ते म्हणतात की नाही विचार करावा लागेल. तर मग पण तो सगळं सांगून जातो सुद्धा. तो विचार करतो की आता मी जमीन तर मिळवली, पण काम कोण करणार. आता कामासाठी कोणाला फसवायचं बरं. म्हणून तो जात असताना दोन काम करताना दिसला. तो त्यांच्याजवळ गेला आणि विचारू लागला, कोणत्या गावातून आले आहात आणि का आलात. ते म्हणते, आम्ही रामपूरला चाललो आहे. तर मग तो म्हणतो, मग तुम्ही आता मला कसं घ्यायला आला आहात. ती समोर जमीन पाहते. तो म्हणतो, ती सरपंचांची आहे, तिथे काम करण्यासाठी काम कर पाहिजे. तर मग ते दोघेही तयार होतात आणि आपलं काम सुरू करतात. तो धिरणी बनणं, झाडे लावणं, सगळे कामं तो करून घेतो आणि त्यांचे कस्टमर खूपच चांगलं पीक येतो. तर मग आणि मग पीक खूप झाल्यावर तो सांभाळून आपल्या घरी ठेवून देतो आणि तो येऊन ठेवतो. वेळोवेळी सरपंच येतात त्याच्याजवळ आपलं हिस्सा मागायला. तर मग तो दार उघडतो. तर मग ते विचारतात, काय कसं चाललं आहे पीक. तर खूपच चाललं नाही. तर मग ते म्हण तर मग तो म्हणतो, कशाच्या पिकाने कसं केलं. तो म्हणतो, चांगली जमीन होती, फक्त तुम फक्त आता हे गावात तुललंय कारण बाकीचे काम काय घेऊन गेले. ते म्हणते, जो काय माझा विश्वासच बसत नाही आहे. ते म्हणतो, विश्वास नसेल तर पहा माझ्याकडे, काही असेल तर घेऊन जा. तर मग त्यांनी सरपंचांना त्यांनाच फसवलं होतं. त्याने आधीच सगळी धान्याची पोती लपवून ठेवलेली. सरपंचांना आता काही सुचेना.
म्हणजे तू सांगतो अरे हा सरपंच आहे, ही जमीन आता मी वापस नाही करणार, तुमची जमीन नव्हती तुमच्याकडेच. नेमके आता त्यांच्या श्रीरामसूत्र खूप चिरून ते त्याला म्हणायला लागले की असं सारखं सारखं दुसऱ्यांना फसवणं चालणार नाही आहे. देवाला तरी घाबर, तू सगळं पाहतोय. ते म्हणते आज ना उद्या तुला ज्योतिषी शिक्षा मिळेलच. तर मग तो म्हणतो ठीक आहे, उद्याचं उद्या बघू. तर मग सरपंचाने एवढं सांगून सुद्धा तो काय आपले वाईट छवे सोडायला तयार नव्हता. तर तो घराची बकरी चोरायचं आणि टी व्ही कोण टाकायचं. तर कोणाच्या शेतातून हे शेत चोरायचा आणि तर मग असं तो करत असताना एक दिवस तर अनेक धमक्या देऊन लोकांकडनं काम करून घेत असे. तर मग एक दिवस साधू महाराज झाले त्या गावात. त्यांना देवळात यज्ञ करायचा होता आणि यज्ञासाठी त्यांनी सगळं साहित्य गोळा केलं होतं. पण त्याच्यावर नजर पडली. म्हणजे कोणाला काही न करू देता त्याने ते सगळं साहित्य चोरलं. म्हणजे साधू महाराजांनी जेव्हा त्याला याबद्दल विचारलं तेव्हा तो त्यांना बोलत उत्तर येते लागला. म्हणतो अरे हे कशाचं यान नाही, मला माहिती आहे की तुम्ही ते सगळे सामानचे बरोबर करत होता. त्याची बरोबर ऐकून साधू महाराजांना भयंकर संताप आला. ते म्हणतात मुलगा कुठलं एकदा नाटक म्हणतोस आणि मला चो. मग ते म्हणतात मी तुला शाप देतो की तुझ्या घराचे जवळचे आंब्याचे झाडाचे सगळे पानं गळून पडतील, तेव्हा तुझा मृत्यू होईल. कारण शाप देऊन साधू महाराज शेजारच्या गावाकडे निघून गेले. आणि साप ऐकून पण तो थोडासा घाबरला. तो आपल्या घरी गेला आणि आंब्याच्या झाडाला बघू लागला. झाडाला खूप पाणी होती. हे बघून तो म्हणाला अरे वा, या झाडाला तर आता भरपूर पानं आहे, मला काळजी करायची काही कारण नाही. साधू महाराजांचं सापाचा त्याचा काही परिणाम झाला नाही. तो फसवा आणि लाभाला करत राहिला. आणि पण त्या झाडाची पाने हळूहळू कमी होऊ लागली. मग त्याच्या लक्षात आलं की त्या झाडाला तर फक्त एकच पान उरलंय. आणि मग हे बघून तो चांगलाच घाबरला. तो म्हणतो अरे बापरे, हे काय, या झाडाला तर एकच पान उरलंय. आज ना उद्या कोण नाही म्हणजे मी आता म्हणा. आणि मग जो भीतीने घाम झाला आणि त्यांनी विचार केला की आता त्या साधू महाराजांना भेटावंच पाहिजे, कारण आता तेच मला या सापापासून वाचू शकतात. हे विचार करून तो बाजूच्या गावात निघून गेला. तो साधू महाराजांकडे गेला आणि त्यांचे पाय बघून चक्कर लागला. तो म्हणाला मला माफ करा महाराज, माझ्याकडनं खूप मोठी चुकी झाली, मला माझी चूक सुधारायची आहे, मला एक संधी तर द्या, एक शेवटची संधी. ते बरेच म्हणतो एक संधी म्हणजे तुला जेवढे संध्या दिल्या, तुला थोडं समजवलं, पण ते तू सगळं गमवलंस. आपल्या स्वार्थपणे समोर तुला कधी काहीच दिसलं नाही. तर मग पण ते म्हणतात ठीक आहे, तुला एक संधी देतो मी, ज्या आणि तू ज्यांना त्रास दिलेला आहेस तर सगळ्यांची माफी कर, माग त्यांची मदत कर. त्यांनी साधू महाराजांचे आभार मानून त्यांना नमस्कार करून
आपल्या गावी येऊन परत निघून आला. आणि ज्यांना त्यांनी फसवलेलं असतं त्यांनी त्यांची मदत करू लागला आणि आणि त्यांनी कधी कोणाला काहीही त्रास दिला नाही. फसवा-फसवी, कोणाला धमकी देऊन काम करू नये, हे सगळं त्याने सोडलं. तर या गोष्टीतून आपल्याला असं शिकवण मिळते की स्वार्थपणा आपल्याला संकटात घालवू शकतो. त्याच्यामुळे स्वार्थीपणा करू नये. अशी ती जीवनदान विषयीची गोष्ट. बाय.